आता बघूयात महत्त्वाच्या 9 बातम्या। विधानसभा निवडणुकीत कसबा मतदारसंघातून धीरज घाटे इच्छुक, घाटे यांच्याकडून सोशल मीडियावर प्रचाराला सुरुवात। माजी खासदार निलेश राणे रत्नागिरी दौऱ्यावर, कोकण पदवीधर उमेदवार निरंजन डावखरेंच्या प्रचारासाठी दौरा। अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयातील खासदार जनसंपर्क कार्यालयाची वर्ध्याचे खासदार अमळ काळेंकडूनही मागणी। बळवंत वानखडे, अनिल बोंडेंकडून आता काळेंकडून कार्यालयाची मागणी। नीट परीक्षा गैरव्यवहार प्रकरणात लातूर पोलिसांकडून वेगाने तपास सुरू। आतापर्यंत 6 जणांचे संबंध उघड। संजय जाधव पोलिसांच्या ताब्यात तर 2 संशयितांची चौकशी सुरू। अंगारकी चतुर्थी निमित्त दादरच्या सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची गर्दी। बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी पहाटेपासूनच मंदिरात मोठी रांग। अंगारकी चतुर्थीला रत्नागिरीमधील गणपतीपुळे मंदिरात सकाळपासूनच गणेश भक्तांची गर्दी। मंदिराला फुलांची आकर्षक सजावट। पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिरात अंगारकी चतुर्थी निमित्त भाविकांची अलोट गर्दी। अंगारकी चतुर्थी निमित्त विविध फुलांनी आकर्षक सजावट। विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता, तर किनारपट्टी आणि पश्चिम घाटाच्या परिसरात पुढील 3 दिवस पाऊस, हवामान विभागाचा अंदाज। छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे खाम नदीला पूर। पुरात वाहून जातानाचा तरुणाचा व्हिडिओ व्हायरल, स्थानिकांनी तरुणाला वाचवलं।